मी जेव्हा बोलत नव्हते सर्वांना वाटत होतं की माझ्यात ॲटिट्यूड वगैरे आहे, बट असं काहीच नव्हतं. आता अक्काईसोबत तर मी 24/7 असते, कारण आम्ही दोघी एकत्र राहतो आणि सेटवरही 13-14 तास एकत्र, घरीही 7-8 तास एकत्र. तर मग ते फॅमिली झाली आता ही पूर्ण. कारण ती ऐकते, म्हणजे ऐकणारी मुलगी आहे माझी बहीण. थोडं सांगावं लागतं. नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. आज आपण आलो आहोत कलर्स मराठी वाहिनीवरील गाजलेली मालिका काव्यांजलीच्या सेटवर आणि याच मालिकेच्या सेटवरचे 2 रील स्टार माझ्यासोबत आहेत. मी तुमच्यापर्यंत पोहोचले म्हणजे सोशल मीडिया पूर्ण चाळून बघितलं आम्ही. कशा आहात दोघे तुम्ही? फर्स्ट क्लास, मजेत आहात अगदी. काय बोलता, किती एन्जॉय करता ही जर्नी? कारण का तुम्ही दोघींनी याआधी सुद्धा काम केलंच आहे, पण आत्ता फ्रंट फेसला येत आहे, तुम्ही दोघी लीडमध्ये आहात. काय सांगाल याबद्दल? खूप मजा येते आणि आज एवढा आनंद यासाठी आहे की आज आमचा TRP पण वाढला आहे आणि त्यामुळे एक अजून उत्साहाचं वातावरण सेटवर आहे. आणि ऑफकोर्स एकत्र काम करायला खूप मजा येते, कारण मुळात कॅरेक्टर्स खूप छान आहेत. आम्ही एकमेकांच्या सखी सावली आहोत, एकमेकांच्या प्रेमात असतो, एकमेकांची काळजी घेतो, एकमेकांसाठी प्रत्येक परिस्थितीत उभे आहोत. सो एक चॅलेंजिंग आहे, एकमेकांच्या प्रेमात सतत असतो आम्ही. प्राप्ती, तू काय सांगशील? खूप छान वाटतंय शूट करून. म्हणजे मी लहान आहे सेटवर सगळ्यात, तर माझे खूप लाड होतात. अक्काई असू दे, भाऊजी स्क्रीनवर दाखवतात की त्यांना राग येतो अंजलीचा, बट रिअल लाईफमध्ये खूप माझी काळजी घेतात सगळे, खूप लाड करतात. आणि आज TRP वाढला आहे म्हणून अजूनच ग्लो आला आमच्या फेसवर. तर आय थिंक मेहनत का फल मिल रहा है हमें. करेंगे अजून जास्त फळं मिळतील. आम्ही अजून तुम्हाला एंटरटेन करायचा प्रयत्न करू, अजून छान छान ट्विस्ट आणत राहू. प्राप्ती, तुला प्रश्न विचारायला मला आवडेल की आता जशी बोललीस की सगळ्या सेटवर सगळ्यात लहान मी आहे, तर अशी जबाबदारी वाटते का की नाही बाबा सगळे चांगले माझ्यापेक्षा दिग्गज आहेत, तर जबाबदारी वाटते की बाबा असं असतं की सांभाळून घेतात की चल काय नाही असं? येस, जबाबदारी वाटते. जेव्हा आमचं फर्स्ट मीट होतं सगळ्या आर्टिस्टसोबत, तेव्हा माझं असं झालेलं, मी अजिबात बोलत नव्हते, कारण इतके छान कलाकार, सगळा स्टारकास्ट जो आहे, सगळे स्टार्स आहेत ऑलरेडी, आणि त्यात मला फ्रेशर म्हणून बसवलं आहे, कसं तरीच वाटत होतं. तर मी जेव्हा बोलत नव्हते सर्वांना वाटत होतं की माझ्यात ॲटिट्यूड वगैरे आहे, बट असं काहीच नव्हतं. मला भीती वाटत होती, बट काय नाही, हे सगळे आपलेच आहेत, मजा येते. म्हणजे आता अक्काईसोबत तर मी 24/7 असते, कारण आम्ही दोघी एकत्र राहतो आणि सेटवरही 13-14 तास एकत्र, घरीही 7-8 तास एकत्र. तर मग ते फॅमिली झाली आता ही पूर्ण. मी काश्मीर तुलाच विचारणार होतो की आम्हाला असं कळालं की प्राप्तीची तू मानस आई आहेस. हो. काय म्हणजे तू आता जशी प्राप्ती बोलली की सेटवर सुद्धा आम्ही सोबत असतो, घरी सुद्धा सोबत असतो, कधी ओरडा वगैरे दिलायस का की काय चाललं तुझं वगैरे असं? हां, म्हणजे थोड्या थोड्या गोष्टींसाठी करावं लागतं, म्हणजे हे व्यवस्थित जाग्यावर ठेव, हे कर. पण मुळात मी तशा ह्याच्यात मी समजेन की मी खूप लकी आई आहे त्या बाबतीत, कारण ती ऐकते, म्हणजे ऐकणारी मुलगी आहे माझी बहीण. थोडं सांगावं लागतं, स्वतःहून असं करणं थोडंसं अजून होत नाही, पण एकदा सांगितल्यावर ते पुन्हा सांगावं नाही लागत, ते मग ती लक्षात ठेवून करते. एक नवीन फेज सुरू होतोय. साधारणपणे काव्याच्या आयुष्यामध्ये विश्वजितचं खूप महत्त्वाचं स्थान आहे. प्रेम आहे तिचं आपल्या नवऱ्यावर भरपूर, आणि ह्या प्रेमामध्ये तिच्या बाजूने असं आहे की तिला कुठेतरी माहिती आहे की तिच्या नवऱ्याला तिची सवय आहे, कारण त्या 12 वर्षापासून मी त्यांच्या आयुष्यात बायको म्हणून आहे, त्यांच्या छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं वगैरे. त्यांच्याकडून प्रेम थोडं कमी झालं आहे, पण ते कुठेतरी पुन्हा येईल आणि त्या सवयीचं प्रेमात रूपांतर होईल ही खात्री काव्याला आहे. त्यामुळं वाट बघते काव्या. प्राप्त, तुला विचारतो, काय नवीन नवीन वेगळे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना बघायला मिळतील? आणि झालं पाहिजे थोडंफार तरी रिव्हील, थोडंफार, जास्त नाही, आमचा TRP अजून वाढवायचा आहे, पण हे नक्की सांगणार. बट आज आहे थर्सडे आणि आज आमचा महा एपिसोड आहे, ज्यात तुम्ही प्रोमो बघितला असाल तर त्यात आग वगैरे लागली आहे, मी प्रीतमला वाचवायला जाणार आहे. तर हे खूप छान अशी मजेदार असा एपिसोड होणार आहे, मिरची मसालावाला. तर तुम्ही नक्की बघा आजचा एपिसोड, आणि ह्या पुढचं मी काहीच नाही सांगणार आहे. म्हणजे खूपच सिक्रेटिव्ह असं ठेवलं जातं. TRP वाढतोय त्यामुळे सुद्धा. तरी आपण मालिकेच्या प्रमोशन दरम्यान पुढे सुद्धा भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद. खूप गोड जोडी आमच्यासमोर तुम्ही प्रेझेंट करताय आणि मालिका सुद्धा खरंच खूप सुंदर चालते. थँक्यू सो मच.